नमो शेतकरी योजनेमधील पुढचा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात पैसे अडकले आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागाकडून आलेला मोठा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. हप्ता कधी, कुठे आणि कसा जमा होणार याची संपूर्ण माहिती मिळेल. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. जिच्या मार्फत शेतकऱ्यांना पीएम किसान व्यतिरिक्त 6,000 अतिरिक्त दिले जातात. म्हणून एकूण शेतकऱ्यांना 12,000 वार्षिक मिळतात. हे पैसे वर्षभरातून 3 किस्तांमध्ये दिले जातात. महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आले आहे की 3 हप्ते असे आहेत. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या काळात पहिला हप्ता किस्त खात्यावर जमा होते. साधारणपणे सरकारी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पैसे डीबीटीने जमा होतात. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च, वर्षातील शेवटचा हप्ता डिसेंबर पासून मार्चपर्यंत दिला जातो. योजना क्रमांक, आधार लिंकेज, बँक पडताळणी इत्यादी कारणामुळे काहींचा हप्ता उशिरा येऊ शकतो. यंदाचे हप्ते टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. सरकारमार्फत दिलेल्या अपडेटनुसार प्रक्रिया जिल्हानिहाय सुरू आहे. खाते व आधार पडताळणी पूर्ण असलेल्या पहिल्यांदा पैसे जमा केले जातात. चुकीच्या किंवा न बँक खात्यांना हप्ता अडकतो, म्हणून पुढील 15-20 दिवसात बहुतेक जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही दस्तावेज व्यवस्थित अपडेट केले नसतील तर हप्ता थेट जमा होईल. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचा हप्ता मंजूर झाला आहे का? पैसे आले का? अडथळा कुठे आहे? हे तपासण्याकरिता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. गुगलमध्ये टाईप करा नमो शेतकरी बेनिफिट स्टेटस. तिथे तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाका. आधार बँक लिंक तपासा. नेहमी लक्षात ठेवा, आधार बँक लिंक असणे आवश्यक. डीबीटी खाते ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. केवायसी अपडेट करणे खूपच आवश्यक आहे. जर पीएम किसान मधील हप्ते येत असतील तर नमो शेतकरीचा हप्ता जास्तीत जास्त वेळेवर मिळेल. बऱ्याच शेतकऱ्यांना तक्रार येत आहे की आमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाही. मग याची मुख्य कारणे म्हणजे आधार बँक मिसमॅच, गावातील सर्वे अद्याप पूर्ण नाही, बँकेने डीबीटी होल्ड केला असेल, चुकीचा आयएफएससी कोड किंवा खाते क्रमांक, आधार फिंगरप्रिंट मिसमॅच, अर्जामध्ये वैयक्तिक माहिती चुकीची. ही सर्व माहिती तपासल्यावर हप्ता आपोआप जमा होतो. हप्ता मिळण्याची खालील गोष्टी खात्रीने करा. आधार केवायसी अपडेट, बँक खाते डीबीटी ऍक्टिव्ह, मोबाईल नंबर नोंदणीकृत, पीएम किसान मध्ये सर्व त्रुटी सुधारलेल्या. जर काही समस्या असेल तर तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय भेट द्या किंवा सीएससी सेंटर चौकशी करा. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकर तुमच्या खात्यात येणार. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तसेच शेती योजना अपडेट मिळण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.